नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर तुकाराम मारुती राबाडे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, श्रीमती मिनलवेन मेहता कॉलेज पाचगणी. ऑनलाईन लेक्चर सिरीज अंतर्गत आज आपण पेपर क्रमांक 10 अर्थशास्त्रीय संशोधन पद्धत यामधील पहिला चॅप्टर जो आहे की ज्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक रिसर्च यातील फर्स्ट पॉइंट मीनिंग, डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च या घटकाची चर्चा आजच्या लेक्चरला आपण करणार आहोत. प्रस्तावना. अर्थशास्त्र हा एक सामाजिक शास्त्राचा घटक आहे. सामाजिक शास्त्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होताना आपल्याला दिसून येतं. आणि मग हे संशोधन होत असताना विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय, संशोधनाची आवड या ठिकाणी निर्माण व्हावी या उद्देशाने अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये या पेपरची निवड करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं संशोधन हा सातत्याने वापरला जाणारा शब्द आहे. मात्र खऱ्या अर्थानं आपण संशोधन म्हणजे काय किंवा अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय या घटकाची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची. सर्वसामान्य व्यक्तीकडून संशोधन या शब्दाचा अर्थ शोधणे या अर्थानं बऱ्याच वेळा वापरलेला आपल्याला दिसून येतो. मात्र या ठिकाणी एखाद्या विशिष्ट विषयांमध्ये, एखाद्या विशिष्ट शास्त्रामध्ये संशोधन करणं किंवा संशोधन या शब्दाचा अर्थ नवनिर्मिती करणं, नवीन शोधून काढणं, अस्तित्वात असणारे जे काही सिद्धांत आहेत, अस्तित्वात असणारे जे काही नियम आहेत हे तपासून पाहणं, त्याची पडताळणी करणं या अर्थानं संशोधन या घटकाकडे पाहिलं जातं असं आपल्याला दिसतं. संशोधन या मराठी शब्दाचा मूळ इंग्रजी उच्चार जो आहे, जो शब्द आहे तो आहे रिसर्च. रिसर्च हा जो इंग्रजी शब्द आहे त्यामध्ये दोन वेगवेगळ्या शब्दांचं एकत्रीकरण असलेलं आपल्याला दिसतं. री आणि सर्च. री म्हणजे पुन्हा, पुनर या अर्थानं हा शब्द वापरला जातो. तर सर्च म्हणजे शोधणे, म्हणजे पुनर्शोध किंवा पुन्हा शोधणे असा शब्दशः अर्थ त्यातून अभिप्रेत आहे किंवा होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच संशोधनामध्ये पुन्हा शोधणे, नवीन शोध घेणे हे अपेक्षित आहे या शब्दावरून आपल्या लक्षात येईल. तर मराठीमध्ये संशोधन हा देखील दोन वेगळे शब्द असलेले आपल्याला दिसतात. स आणि शोधन. स म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं समग्र, आणि शोधन म्हणजे शोधणे, समग्र शोध घेणे. समग्र म्हणजे सर्वंकष, सर्व घटकांना समाविष्टित अशा पद्धतीचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. संशोधनाविषयी काही विचारवंतांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत या व्याख्यांचा देखील आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या आपण पाहणार आहोत ती म्हणजे बेस्टच्या शब्दकोशाच्या मते किंवा शब्दकोशामध्ये असणारी व्याख्या. ही व्याख्या काय म्हणते? संशोधन याचा अर्थ नवीन ज्ञान, अगर तत्वे शोधण्यासाठी तशीच जुनी तथ्ये किंवा तत्वे यांचे वारंवार परीक्षण करण्यासाठी चिकित्सक पद्धतशीर केलेला अभ्यास होय. म्हणजे या व्याख्येमध्ये आपल्याला देखील दिसते की संशोधनामध्ये काय नवीन ज्ञान असणं अपेक्षित आहे, नवनवीन तत्व, प्रिन्सिपल्स, नवीन शोध घेणं, तथ्य म्हणजे एखादं गृहीतक मांडणं अपेक्षित आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि ही वारंवार सातत्यानं कंटिन्युअस चालणारी ही एक पद्धती आहे की ज्यामध्ये चिकित्सक पद्धतीनं अभ्यास केला जातो. अशा पद्धतीची ही पहिली व्याख्या असलेला आपल्याला दिसून येते. तर पुढची व्याख्या आपल्याला स्पष्ट करते की
आर्थिक समस्यांच्या संदर्भात मानवी समाज जीवनाविषयी सैद्धांतिक व व्यावहारिक हेतूने नवीन तथ्ये जमा करून त्यावरून जुनी तथ्ये वा सिद्धांत पुन्हा तपासणे अगर नवीन सिद्धांत प्रस्थापित करणे म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधन होय. ही व्याख्या अर्थशास्त्रीय संशोधनाचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला दिसून येते. तर प्रामुख्यानं अर्थशास्त्र हे मानवाचा अभ्यास करतं, मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं आणि प्रत्येक मानवाची आर्थिक वर्तन हे इतराहून भिन्न असलेलं दिसून येतं. आणि मग या पार्श्वभूमीवरती मानवी समाज जीवन, या मानवी समाज जीवनाला सर्वंकष सर्वांना लागू पडतील अशा पद्धतीनं व्यावहारिक हेतूनं नवनवीन तथ्ये किंवा गृहीतकं निश्चित करून जी पूर्वीची गृहीतकं आहेत किंवा पूर्वीचे जे सिद्धांत आहेत ते वर्तमान काळामध्ये सद्यस्थितीमध्ये कितपत योग्य आहेत, कितपत ते लागू पडतात याविषयीचा पुनर्विचार करणं, पुन्हा या ठिकाणी नवीन विचार प्रस्थापित करणं, या गोष्टीला अर्थशास्त्रीय संशोधन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचं आपला या व्याख्येवरून अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय हे लक्षात येतं. पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे C.A. मोझर यांची व्याख्या. या व्याख्यामध्ये सामाजिक घटना आणि समस्या याविषयी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी शिस्तबद्ध अन्वेषणाला सामाजिक संशोधन म्हटले जाते. मी सुरुवातीलाच म्हटलं की अर्थशास्त्र हा एक सामाजिक शास्त्र आहे. आणि मग सामाजिक घटना, अशा विभिन्न सामाजिक घटना की ज्या आर्थिक असतात, अशा सामाजिक घटना, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या याविषयी नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी सिस्टमॅटिकली, शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण करणं, मांडणी करणं म्हणजे संशोधन होय, अशा प्रकारचा अर्थ C.A. मोझर यांच्या व्याख्येतून होताना आपल्याला दिसतो. पुढची व्याख्या आहे ती म्हणजे जॉर्ज ए लुंडबर्ग यांची व्याख्या. ते म्हणतात, शक्य ते वर्गीकरण, सामान्यीकरण आणि पडताळणीसाठी पुरेसे वस्तुनिष्ठ व पद्धतशीर तथ्यांचे निरीक्षणास संशोधन असे संबोधले जाते. आता या व्याख्येमध्ये उपलब्ध माहिती, या उपलब्ध माहितीचं वर्गीकरण करणं, तिचं सामान्यीकरण करणं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं तिचं विश्लेषण करणं, वस्तुनिष्ठ पद्धतीनं म्हणजे कोणताही व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता वस्तुनिष्ठ पद्धतशीरपणे विशिष्ट तथ्यांचं किंवा गृहीतकांचं निरीक्षण करण्याची जी काही पद्धत आहे त्याला संशोधन असं म्हटलं जातं. अशा प्रकारची व्याख्या जॉर्ज ए लुंडबर्ग यांनी केलेली आपल्याला दिसते. तर पुढची व्याख्या आहे J.W. बेस्ट यांची व्याख्या. या व्याख्येमध्ये संशोधन हे पद्धतशीर व वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि नियंत्रित निरीक्षणाचे अभिलेखन असते, ज्यायोगे सामान्यीकरणाचा विकास, विषयातील तत्त्वे अथवा सिद्धांताचे परिणाम आणि कदाचित घटनांचे नियंत्रण होय. तर बेस्ट यांच्या व्याख्येमध्ये देखील आपल्याला दिसून येतं की संशोधन ही एक पद्धतशीरपणे विश्लेषण करण्याची पद्धती आहे की ज्यामध्ये एक नियंत्रित निरीक्षणाच्या माध्यमातून म्हणजे विविध तथ्ये, विविध गृहीते डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी विवेचन आणि विश्लेषण केलं जातं. नवनवीन तत्त्वे मांडली जातात, प्रस्थापित केली जातात, नवीन सिद्धांत मांडले जातात, जुन्या सिद्धांताचे परिणाम तपासून पाहिले जातात. अशा वेगवेगळ्या घटकांचा अंतर्भाव हा संशोधनामध्ये होतो. अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक J.W. बेस्ट यांनी केलेली आपल्याला दिसून येतं. एकूण वरील व्याख्यांचा जर आपण विचार केला तर या व्याख्यांमध्ये पुढील प्रमुख 4 घटकांचा समावेश होतो असं आपल्याला दिसून येते. पहिला आहे तो म्हणजे हेतू. म्हणजे संशोधनामध्ये एक विशिष्ट हेतू असतो की ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. म्हणजे विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी किंवा विशिष्ट समस्या, प्रश्न डोळ्यासमोर ठेवून संशोधन केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. तथ्य संकलन करणं,
तथ्य संकलन म्हणजे माहिती संकलित करणं. माहिती ही दोन प्रकारची असते, प्राथमिक स्वरूपाची माहिती आणि द्वितीय स्वरूपाची, ज्याला आपण प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा असं म्हणत असतो. पुढे आपण ते पाहणार आहोत. तर संशोधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे तथ्यांचं संकलन करणं किंवा या ठिकाणी माहिती गोळा करणं. हा एक महत्त्वाचा घटक संशोधनामध्ये असलेला आपला दिसतो. तर सिद्धांत तपासणे व मांडणे. तपासणे म्हणजे कोणते तपासणे? पूर्वीचे सिद्धांत. कारण अर्थशास्त्र असेल किंवा नैसर्गिक शास्त्र कोणतंही असेल, कोणतंही सामाजिक शास्त्र असेल, या शास्त्राची कालानुरूप रचना बदललेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक शास्त्रामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, तत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असणारी साधने, संसाधने या आधारावरती सिद्धांतांची मांडणी केली जाते. मात्र हे सिद्धांत वर्तमान काळामध्ये जसेच्या तसे लागू पडतील असं नाही. त्यामध्ये कालानुरूप बदललेल्या परिस्थितीनुरूप काही बदल अपेक्षित असतात. त्यामुळे सिद्धांतांची तपासणी करणं पूर्वीच्या हे देखील संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि मग अशा प्रकारे जुन्या सिद्धांताची तपासणी करून त्यांची वस्तुस्थिती काय आहे हे पाहून नवीन सिद्धांताची मांडणी करणं हे देखील संशोधनामध्ये समाविष्टित होत असताना आपल्याला दिसतं. पुढचं व्याख्येमध्ये आपल्याला गोष्ट दिसून येते ते म्हणजे सिद्धांतावरून निष्कर्ष काढणे. म्हणजे संशोधनामध्ये सिद्धांताची मांडणी, नवीन तत्वांची मांडणी अपेक्षित आहे. आणि मग ही सिद्धांताची मांडणी करून, तत्वांची मांडणी करून त्यातून योग्य असे निष्कर्ष काढणे की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला सिद्धांतामध्ये काय आहे, सिद्धांत कोणत्या घटकांचं वर्गीकरण आणि विश्लेषण करतो, सिद्धांताची परिणामकारकता काय आहे, सिद्धांताची उपयोगिता काय आहे, हे प्रामुख्यानं निष्कर्षावरून आपल्याला लक्षात येत असतं. त्यामुळे संशोधनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे निष्कर्ष काढणे. म्हणजे प्रामुख्यानं एका विशिष्ट घटक किंवा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या घटकाला अनुषंगून माहिती गोळा करून पूर्वीचे त्या संदर्भातील सिद्धांत पाहून, तपासून सद्यस्थितीमध्ये त्या सिद्धांताची पुनर्मांडणी करणं किंवा त्यांची या ठिकाणी सत्यता तपासून पाहणं आणि वेगवेगळे निष्कर्ष काढणं, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश हा संशोधनामध्ये होत असताना आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी आपण थोडंसं अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्टे काय असतात या गोष्टींवरती लक्ष देऊया. आता अर्थशास्त्रीय संशोधनाच्या उद्दिष्टांचा विचार करत असताना आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे की ज्या सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि मग त्या दृष्टिकोनातून मानवापुढे बदलत्या स्थितीनुसार निर्माण होणारे जे काही आर्थिक प्रश्न आहे, या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातूनच अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्टे असलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण विचार करूया ते म्हणजे प्रश्नांचा परिचय करून घेणे. तर प्रश्न म्हणजे मानवी समाजव्यवस्थेसमोर, अर्थव्यवस्थेसमोर, उद्योगासमोर, शासनासमोर असे वेगवेगळ्या घटकांसमोर निर्माण होणारे जे काही आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्न समजून घेणं हे अर्थशास्त्रीय संशोधनाचं मूलभूत उद्दिष्ट आहे. समजा शेतकऱ्यांची आत्महत्या का होते या कारणांचा शोध घेणे, किंवा दारिद्र्याच्या कारणांचा शोध घेणे, किंवा बेकारीच्या कारणांचा शोध घेणे, औद्योगिक आजारपण किंवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातले असणारे प्रश्न असतील, रुपयाची परिवर्तनीयते संदर्भातील प्रश्न असेल, असे वेगवेगळे जे काही आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्नांचा परिचय करून घेणं, ते समजून घेणं हे अर्थशास्त्रीय संशोधनाचं एक मुख्य उद्दिष्ट आहे असं आपलं दिसून येतं. पुढचं उद्दिष्ट सांगितलं जातं ते म्हणजे वर्णन करणं. संशोधनामध्ये वस्तुस्थितीमध्ये जे काही आपल्याला दिसतं आहे, वस्तुस्थितीमध्ये जे आहे ती गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून तिचं वर्णन करणं हे देखील महत्त्वाचं असतं. ज्या पद्धतीनं भारताची जनगणना असेल
या जनगणनेच्या माध्यमातून लोकसंख्या, लोकसंख्येची वैशिष्ट्ये, लोकसंख्ये संदर्भामध्ये असणारे मुख्य आकडेवारी, या सर्व गोष्टींचं एक वर्णन केलं जातं. हे जरी समस्या नसली तरी प्रामुख्यानं परिस्थिती काय आहे ही समजून घेण्यासाठी वर्णनात्मक पद्धतीनं जेव्हा विश्लेषण केलं जात असतं, त्या प्रकारच्या संशोधन या ठिकाणी आपण वर्णनात्मक संशोधन किंवा अर्थशास्त्रीय संशोधनाचं ते एक मूलभूत उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर निदान करणं, डायग्नोस हा शब्द बऱ्याच वेळा आपण मेडिकल सायन्समध्ये पाहतो. निदान करणं, एखाद्या रोगाचं निदान करणं. परंतु अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये देखील निर्माण होणारे जे काही आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्नांचा सखोल विचार करणं, हा प्रश्न का निर्माण झाला, होण्यापाठीमागे कोणती कारणे कारणीभूत आहेत, या कारणांमुळे हा प्रश्न सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, या दृष्टिकोनातून विचार करणं हे देखील अर्थशास्त्रीय संशोधनाचं एक मूलभूत उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर प्रयोग करणं. तर प्रयोग हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळा सायन्स, नैसर्गिक शास्त्र, ज्याला आपण प्युअर सायन्स म्हणतो, यामध्ये आपलं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं की जे प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. अर्थशास्त्रामध्ये देखील प्रयोग केले जातात, कारण अर्थशास्त्राची प्रयोगशाळा ही पूर्ण अर्थव्यवस्था असते. आणि मग ह्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या आर्थिक समस्या आहेत, या आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी केली जाते. आणि मग हे मांडले गेलेले सिद्धांत एखादी विशिष्ट समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी करत असताना काय रिझल्ट, काय अपेक्षित उत्तर आपल्याला मिळतं, या दृष्टिकोनातून प्रयोग करणं, तपासून पाहणं, हे देखील अर्थशास्त्रीय संशोधनाचं एक मूलभूत उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसेल. तर यानंतरचा घटक आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती काय. तर व्याप्तीचा अभ्यास करत असताना मी यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय या घटकाची चर्चा केली होती. म्हणजे एखाद्या विशिष्ट घटकामध्ये, विषयांमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे स्पष्ट करणं म्हणजे त्याची व्याप्ती. अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये निर्माण होणारे जे वेगवेगळे आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्नांचा प्रामुख्यानं अभ्यास होताना आपल्याला दिसून येतो. आणि त्याच घटकाला अनुषंगून अर्थशास्त्राच्या संशोधनाची व्याप्ती देखील त्या घटकाशी संबंधित असलेली आपल्याला दिसते. इथे काही घटकांचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे लोकसंख्याशास्त्र. लोकसंख्याशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा आहे की ज्यामध्ये लोकसंख्येचा सखोल अभ्यास केला जातो, लोकसंख्येच्या परिणामांचा अभ्यास केला जातो. वाढती लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या, लोकसंख्येचा सांख्यिकीय माहिती आणि या सांख्यिकीय माहितीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे प्रश्न, अर्थव्यवस्थेला या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या घटकांचा अभ्यास, पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत किंवा एका विकासासाठी योग्य लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येचा आर्थिक विकासावरती परिणाम काय होतो, लोकसंख्येचा आणि दारिद्र्य यांचा संबंध काय आहे, लोकसंख्या आणि बेकारी यांचा संबंध काय आहे, लोकसंख्या आणि श्रमाचा पुरवठा, लोकसंख्या आणि वेतनाचे दर, असे वेगवेगळे घटक लोकसंख्येअंतर्गत अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये आज अभ्यासले जात असताना आपल्याला दिसतात. त्यामुळे अर्थशास्त्राचं संशोधन हे लोकसंख्याशास्त्र या घटकांमध्ये या ठिकाणी व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा घटक आहे तो म्हणजे लोकांची राहणीमान. अलीकडे कल्याणकारी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक नवीन ॲप्लाइड ब्रँच ज्याला आपण म्हणता येईल,
उपयोजित शाखा स्थापित झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे, विकसित झालेली आहे, की ज्यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक विकास होत असताना लोकांच्या राहणीमानामध्ये काय बदल होतो, लोकांची आर्थिक स्थिती, एका बाजूला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, देशाचं दरडोई उत्पन्न वाढत आहे, मात्र लोकांचं राहणीमान वाढलेलं आहे का, लोकांचं या ठिकाणी आयुर्मान किती आहे, लोकांना आरोग्यविषयक कोणकोणत्या सुविधा मिळत आहेत, लोकांची शिक्षणविषयक स्थिती काय आहे, या दृष्टिकोनातून अभ्यास होणं अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, या अंतर्गत अलीकडे आर्थिक विकास आणि या आर्थिक विकासाचं मापन हे प्रामुख्यानं राहणीमान निर्देशांकानुसारच केलं जातं, की ज्यामध्ये मग मानव विकास निर्देशांक असेल किंवा या ठिकाणी भूक निर्देशांक आहे, अशा मानवाच्या कल्याणाशी रिलेटेड असणाऱ्या घटकांचं संशोधन हे प्रामुख्यानं अर्थशास्त्रामध्ये होतं. म्हणजे लोकांच्या राहणीमानाचा प्रश्न आणि या राहणीमानामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून कोणते उपाययोजना, ध्येयधोरणं आखली पाहिजेत, या दृष्टिकोनातून जे काही संशोधन होत असतं ते देखील अर्थशास्त्रीय संशोधनाचा एक महत्त्वाचा व्याप्तीचा भाग आहे असं आपल्याला दिसतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे बेकारी. बेकारी किंवा दारिद्र्य हे भारतीय अर्थव्यवस्थेमधील एक मूलभूत कीड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, रोग आहे असं आपण म्हणावं लागेल. कारण स्वातंत्र्यानंतर आम्ही सातत्यानं बेकारी कमी करणं, दारिद्र्य कमी करणं याविषयी विचार करतोय, विचारविनिमय करतोय, वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळी धोरणं आखतो आहोत, मात्र अजूनही हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही. आणि मग अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये बेकारी म्हणजे काय, बेकारीची कारणं कोणती, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची बेकारी आहे, ही बेकारी निर्मूलन करण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत, कोणकोणती ध्येयधोरणं आखली पाहिजेत, या दृष्टिकोनातून अर्थशास्त्रामध्ये संशोधन होताना आपलं दिसतं आहे. त्याचबरोबर पुढचा अर्थशास्त्रीय संशोधनाचा घटक आहे तो म्हणजे शेती व औद्योगिक उत्पादन. अर्थव्यवस्थेचा विकासाचा महत्त्वाचा निर्देशक जर कोणता असेल तर तो आहे म्हणजे प्रोडक्शन, उत्पादन. त्यामध्ये मग राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, देशांतर्गत, निव्वळ किंवा पर कॅपिटा उत्पादन, अशा विविध संकल्पना असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग हे उत्पादन जे आहे, हे उत्पादन कोणत्या क्षेत्रातून निर्माण होतं, किती प्रमाणामध्ये निर्माण होतं, शेतीमध्ये उत्पादन घेत असताना किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन घेत असताना त्यातील आदाने कोणते आहेत, त्या आदानांचा पुरवठा कशा पद्धतीने होतो, आदान आणि प्रदान यामध्ये काय सहसंबंध आहे, उत्पादन खर्च किती प्रमाणामध्ये येतो, उत्पादनाचा प्रत्यय कोणत्या प्रकारचा येतो, बदलत्या प्रमाणाचा नियमानुभावास येतो का परिणाम प्रत्ययफलाचा नियमानुभावास येतो. म्हणजेच शेती आणि औद्योगिक उत्पादनाशी संबंधित निर्माण होणारे विविध प्रश्न हे अर्थशास्त्रामध्ये संशोधनासाठी अभ्यासविषयी ठरत असताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेचं संशोधन करणं. सूक्ष्म अर्थशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय तो म्हणजे किंमत आणि बाजारपेठ होय. आज जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून, उदारीकरणाच्या माध्यमातून, जागतिकीकरणाच्या माध्यमातून आज जग ही एक बाजारपेठ बनलेली आहे आणि दिवसेंदिवस या बाजारपेठेची रचना, स्वरूप बदलताना आपल्याला दिसून येत आहे. लोकांच्या आवडीनिवडी, चवी, सवयी यामध्ये बदल होत आहे. शासकीय ध्येयधोरणं यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. उत्पन्न पातळीमध्ये बदल होताना दिसून येत आहे. नैसर्गिक असंतुलन किंवा निसर्गामध्ये निर्माण होणारे या ठिकाणी बदल, याचा देखील मागणी आणि पुरवठा या गोष्टींवरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि मग या मागणी आणि पुरवठ्याचं विवेचन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणारे बदल, लोकांच्या मानसिकतेमध्ये होणारे बदल, या सगळ्या घटकांचा परिणाम बाजारपेठेवरती होत असतो आणि त्यामुळं बाजारपेठेमध्ये संशोधन होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. पुढचा अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्तीचा घटक आहे तो म्हणजे आयात निर्यात. आज
जगातील प्रत्येक देश कमी अधिक प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग घेतो. आणि मग एखाद्या देशाची आयात रचना कशी आहे, निर्यात रचना कशी आहे, आयातीची दिशा काय आहे, अ, निर्यातीची दिशा काय आहे, किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय व्यापार तोल यामध्ये कोणते घटक आहेत, आंतरराष्ट्रीय चलन आणि त्या चलनाचा असणारा विनिमय दर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती गुंतवणूक आणि या गुंतवणुकीची देवाणघेवाण, असे विविध आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळं अर्थशास्त्र हे प्रामुख्यानं या घटकांचा देखील संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे बँकिंग व्यवसाय. बँक ही अर्थव्यवस्थेचा एक आत्मा आहे. खऱ्या अर्थानं आर्थिक विकासाला प्रेरणा, योग्य पद्धतीनं भांडवलाचा प्रवाह निर्माण करणं, पैशाची देवाणघेवाण करणं, बचत आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन साध्य करणं, लोकांना विश्वासार्हता निर्माण करून ठेवींमध्ये वाढ करणं, बचतीमध्ये वाढ करणं आणि उपलब्ध होणारा पैसा हा या ठिकाणी विकासासाठी अवलंबिणं, हे बँकिंग व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. आणि मग कालानुरूप बँकिंग व्यवस्था देखील बदलत चाललेली आपल्याला दिसून येतं. पूर्वी खाजगी बँका होत्या, मध्यंतरी राष्ट्रीयकृत बँकांचं या ठिकाणी प्रस्थ वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पुन्हा आता बँकांचं खाजगीकरणाकडे कल झालेला आहे. बँकांच्यामध्ये निर्माण होणारा NPAचा प्रश्न असेल, याशिवाय बँकांच्या पुढे या ठिकाणी कर्ज वसुलीचा प्रश्न आहे. अनेक बँकिंग सेक्टरमध्ये प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि अशा विविध बँकिंग व्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास हा प्रामुख्यानं अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये केला जातो. पुढचा घटक आहे तो म्हणजे संपत्तीचं वितरण करणं. अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली जी काही संपत्ती आहे, उत्पादन आहे, हे उत्पादन ज्यांच्यामुळे निर्माण झालं, म्हणजेच उत्पादनाचे घटक की ज्यामध्ये आपण भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असं म्हणतो, या प्रत्येक उत्पादन घटकाला त्यांच्या कार्यक्षमतेनुसार, त्यांच्या हिश्शानुसार योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे. आज आपण पाहतो की सातत्यानं वेतनाचा प्रश्न, मग कामगारांचे संप यासारखे प्रश्न निर्माण होत असतात, किंवा व्याजदराचा प्रश्न आहे, जमिनीला मिळणारा खंड याविषयीचे निर्माण होणारे प्रश्न आहेत. अशा विविध वितरणासंदर्भामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास हा अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. याचबरोबर पुढचा घटक आपला स्पष्ट करता येईल ते म्हणजे सैद्धांतिक विश्लेषण. अर्थशास्त्र हे जरी सामाजिक शास्त्र असलं तरी खऱ्या अर्थानं अर्थशास्त्रामध्ये देखील सिस्टमॅटिक पद्धतीनं किंवा रचनात्मक पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण आणि विवेचन केलं जातं. आज अनेक देशांतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. मग तेजी मंदीचा प्रश्न असेल, किंवा त्या ठिकाणी विनिमय दराचा प्रश्न असेल, भांडवल गुंतवणुकीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे. अशा विविध आर्थिक प्रश्नांमध्ये सैद्धांतिक विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून आज अर्थशास्त्रीय संशोधन या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसतं आहे. थोडक्यात संशोधन म्हणजे नवनिर्मिती करणं, नवीन तत्त्व शोधून काढणं, अस्तित्वात असणारी तथ्य, अस्तित्वात असणारे सिद्धांत तपासणं, अशा विविध घटकांचा संशोधनामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येत आहे. आज प्रत्येक अभ्यास शाखेमध्ये, मग ती नैसर्गिक शास्त्राची शाखा असू दे, मानवी शास्त्राची शाखा असू दे, अथवा भाषाशास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या प्रत्येकामध्ये संशोधन हा घटक अतिशय महत्त्वाचा बनलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि दिवसेंदिवस या घटकाची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. अर्थशास्त्र हे मानवी समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, मानवाच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि मानवासमोर निर्माण होणारे आर्थिक प्रश्न हे दिवसेंदिवस बदलत आहेत, त्यांची रचना बदलत आहे, त्यांचं स्वरूप बदलत आहे. आणि त्यामुळं अर्थशास्त्रामध्ये सातत्यानं संशोधन होणं ही अत्यंत महत्त्वाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय आणि संशोधनामध्ये
कोणकोणत्या घटकांचा विचार आणि विनिमय केला जातो या दृष्टिकोनातून आपण पहिल्या घटकामध्ये आज खऱ्या अर्थानं संशोधन म्हणजे काय किंवा अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय आणि अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती आणि उद्दिष्टे काय आहेत या घटकांची चर्चा या ठिकाणी केली. थँक्यू.